आपण या ठिकाणी जो नामघोष करतो त्याचं फार महत्त्व मी काल सांगितलं, कळलं की नाही? की आपण जेव्हा देवाचा नामघोष करतो त्यावेळेला देव पांडुरंग या ठिकाणी हजर असतो. आणि तुकाराम महाराजांनी तर शिक्सरच मारलेली आहे. ते असं म्हणतात, नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, वैकुंठीचा वास, तया सुखासे नाश, तया सुखासे नाश, तया सुखासे नाश. अद्भुत हा रस कथाकाळी नामाचा, वैकुंठ हा रस कथाकाळी नामाचा. नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, तया सुखासे नाश, सुखासे नाश, तया सुखासे नाश, तया सुखासे नाश. अद्भुत हा रस कथाकाळी नामाचा, अद्भुत हा रस कथाकाळी नामाचा, रस कथाकाळी नको वैकुंठीचा वास. तुकाराम महाराज म्हणतात वैकुंठाचा वास नकोच मला, कळलं की नाही? का तर तिथे हा अद्भुत रस नाही जो इथे आहे. तो अद्भुत रस तिथे नाही. नको वैकुंठीचा वास, तया सुखा असे नाश, अद्भुता रस कथाकाळी नावात. असो, हे मी सांगतो कशासाठी की मधोमधून आम्ही नामाचा घोष करतो तेव्हा आपणही त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि देवाचं नाम मुखात एकदा येला. एकदा किती पुण्य लागते? सहस्र जन्माची, कळलं की नाही? सहस्र जन्माची पुण्याई एकदा नाम मुखात यायला लागते, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी आपण जेव्हा नामाचा घोष करतो त्यावेळेला आपल्याला किती पुण्य मिळत असेल याची आपण कल्पना केलेली बरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असं म्हटलेलं आहे. की देवाचं जे नाम आहे, कळलं की नाही, ते इतकं अद्भुत आहे की ते नाम जो घेतो ना त्याला त्याचे अद्भुत परिणाम दिसू लागतात. काय नव्हे केले, काय नव्हे केले, काय नव्हे केले, काय नव्हे केले. एका चिंतिता विठ्ठले, 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 एका चिंतिता विठ्ठले. काय नव्हे केले, काय नव्हे केले, काय नव्हे केले. एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. तुकाराम महाराज म्हणतात देवाचं नाव जर घेतलं तर काय होणार नाही? नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारती, असं तुकाराम माझ्या एका ठिकाणी म्हटलेलं आहे. नामस्मरणे पाविजती उत्तमपदी. तर हे जे तुकाराम महाराज म्हणतात, समर्थ रामदास स्वामी म्हणतात, त्यांनी असंच म्हटलेलं आहे. सगळे संत ज्ञानेश्वर महाराजही तेच सांगतात, जयांचे वाचे पुढा भोजे. बघा काय सांगतात ज्ञानेश्वर महाराज, जयांचे वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे. नाचत शब्द काय वापरला आहे? नाम नाचत असे माझे, जे जन्मसहस्री ओळखीजे एक वेळ यावया. काय सांगितलं बघा, ह्यात अतिशयोक्ती नाही, अतिशयोक्ती नाही. मी ते तुम्हाला एक गोष्ट सांगतो.
नामजपाचं महत्त्व हे पुस्तक ज्यांनी लिहिलेलं आहे ना, ते वाचून मी नामस्मरण करायला सुरुवात केली. आणि नामस्मरण करता 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 मी आजपर्यंत इथे येऊन पोचलो. इथे मी जो आलो ना, तो हरिनामाने, हे लक्षात ठेवायचं. ते जे लेखक रामकृष्ण कामत हे लेखक, त्यांनी सांगितलेली मला एक गोष्ट सांगतो. त्याने असं मला एकदा सांगितलं, मी तिकडे गेलो होतो एकदा, गोव्याला गेलो होतो. ते गोव्याचे, मी पण गोव्याला गेलो होतो आणि त्यांना भेटलो होतो. तेव्हा त्यांनी सांगितलं, वामनराव, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणाले, नामाचं महत्त्व काय आहे ते सांगतो. ते आळंदीला गेले होते, आळंदीला. आणि आळंदीला गेल्यानंतर देवाच्या दर्शनासाठी, म्हणजे माऊलीच्या दर्शनासाठी ते घरातून बाहेर पडले आणि 8-10 भिकारी, दादा मला पैसा द्या, दादा मला पैसा द्या, असे भीक मागत होते. आमच्या कामतानी काय सांगितलं, मी देईन एका अटीवर, विठ्ठल विठ्ठल असं म्हणायचं, 2दा म्हणायचं, विठ्ठल विठ्ठल 2दा म्हणायचं. एकाने म्हटलं, दुसऱ्याने म्हटलं, तिसऱ्यांदा म्हटलं, चौथ्यांदा, असं करता करता शेवटी एक मुलगी उरली. दादा मला पैसा द्या. दादा म्हणाले, विठ्ठल विठ्ठल म्हण, तुला पैसा देतो. गप. पुन्हा दादा मला पैसा द्या, यांचं पुन्हा तेच, विठ्ठल विठ्ठल म्हण म्हणजे पैसा देतो, पुन्हाही गप. असं करत 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 माऊलीच्या मंदिरापर्यंत आले. त्यांना आश्चर्य वाटलं, अरे मगाचपासून या मुलीला मी सांगतोय की तू विठ्ठल विठ्ठल म्हण, मी देतो पैसा. त्यावेळेला एक पैशाला फार महत्त्व होतं बरं का, आता पैशाला कोणीच विचारत नाही. तर त्यावेळेला खूप महत्त्व होतं. असो, तर तिला विचारलं, मुली मगाचपासून सगळ्यांनी विठ्ठल विठ्ठल म्हटल्याने गेले पैसे घेऊन, तू का म्हणत नाही? तिने जे सांगितलं ना, तुम्ही चकित व्हाल. ती म्हणाली, दादा मला लाज वाटते. म्हणजे देवाचं नाव घ्यायला लाज वाटते आणि भीक मागायला लाज वाटत नाही. विठ्ठल याचा अर्थ काय, या मुलीच्याकडे एवढं पाप संचय होता संचितामध्ये की देवाचं नावसुद्धा मुखात यायला ते देत नाही, इतकं पाप तिच्याकडे होतं. मी हे काय सांगतो आहे, देवाचं नाव घेणं ही सोपी गोष्ट नाही. उठावं आणि देवाचं नाव घ्यावं इतकं ते सोपं नाही. पण जे नामस्मरण करतात, सतत विठ्ठल 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 म्हणतात, सतत प्रार्थना म्हणतात, ते किती पुण्यवान आहेत. ते इतके पुण्यवान आहेत की त्यांचं पुण्यच शेवटी संसारामध्ये काय उपयोगी पडतो. जसा पैसा उपयोगी पडतो ना, तसं पुण्य उपयोगी पडतं. हे लक्षात ठेवा प्रत्येकाने, की संसारामध्ये पैसा उपयोगी पडतोच. म्हणून आम्ही नेहमी सांगतो, पैशाकडे दुर्लक्ष करू नका. नाही तर काही लोकांना असं वाटतं परमार्थात पडले अंडरलाईन, परमार्थात पडले की पैशाकडे दुर्लक्ष ते करायला लागतात. कळलं की नाही? दुर्लक्ष करायला लागतात, संसाराकडे दुर्लक्ष करायला लागतात, बायको मुलांकडे दुर्लक्ष करायला लागतात, नोकरीधंद्याकडे दुर्लक्ष करायला लागतात. आम्हाला हे पसंत नाही. कळलं की नाही? संसारामध्ये तुम्ही परमार्थात पडू नका, परमार्थामध्ये चढत जा, चढत. कळलं की नाही? ते सांगायचा मुद्दा असा की परमार्थामध्ये आपण एकदा पडलो ना की सगळी जबाबदारी देव आपली घेईल. हा एक मूर्खपणाचा समज आहे, हा एक मूर्खपणाचा समज आहे. याच्यावर मी एक गोष्ट सांगू शकतो, सांगतोच. एक आम्हाला माणूस भेटला. त्याने माझ्याकडे बोलता बोलता बोलतात एक गोष्ट सांगितली, त्याच्या जीवनामध्ये घडलेली घटना सांगितली. त्यांनी काय सांगितलं मला, मी गुरुचरित्राचं पारायण करायला बसलो आणि गुरुचरित्राचं पारायण 7 दिवस करायचं असा त्यांनी निश्चय केला होता आणि त्यांनी पारायण करायला सुरुवात केली.
1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, हा ग्रस्त येत नाही ऑफिसला. म्हटल्यानंतर ऑफिसमधून त्यांच्या साहेबांनी त्याला निरोप पाठवला की ताबडतोब जॉईन हो म्हणून. हा निरोप काय पाठवतो साहेबांना, मी गुरुचरित्राचं पारायण करायला बसलेलो आहे, पारायण झाल्यानंतर मी येईन. साहेबांनी काय करावं, लेटर पाठवलं, यू आर डिसमिस, यू आर डिसमिस. आणि तुम्हाला सांगतो, तो मला भेटला ना तोपर्यंत त्याला नोकरीच मिळाली नाही. नंतर पुढे तो मला कुठे भेटला, शहापूरला, ते गणपतीचं जे मंदिर आहे ना शहापूरला, काय म्हणतात त्याला, टिटवाला गणपती, तिथे आम्ही गेलो होतो एकदा. तिथे हा मनुष्य बसलेला. काय रे, तुला नोकरी बिक्री मिळाली? नाही मिळाली नोकरी. मिळाली. मग तुझं कसं काय झालं? उत्तम चाललं आहे. उत्तम चाललं आहे? कसं काय उत्तम चाललं आहे? म्हणजे बायको नोकरी करते म्हणाली. आणि त्याला त्याची जी नोकरी गेली ती परत आलीच नाही, कारण देवालाही आवडलं नाही आहे. याचं कारण का, देवालाही आवडलं नाही की हा गुरुचरित्र ऑफिस सोडतो, काम सोडतो, उद्योगधंदा सोडतो आणि गुरुचरित्र पारायण करतो. देवालाही आवडलं नाही. अरे पारायण तुला करायचं असेल तर बाकीची वेळ आहे ना, ऑफिसमधून आल्यानंतर बस पारायणाला. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की अशा भ्रमात राहू नका, देव सर्व आपलं काही तर करेल. उलट जीवनविद्या असं सांगते, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करत नाही, तो कृपाही करत नाही आणि कोपही करत नाही. तो दयाळू पण नाही आणि निष्ठुर पण नाही. तो न्याय अन्याय करीत बसत नाही. मग तो काय करतो सांगू का, तो फक्त पाहतो. कळलं की नाही? तुका म्हणे उगी राहावे, कोणा सांगितलेलं आहे? विठोबाला सांगितलं आहे. तुका म्हणतात विठोबाला उगिरा म्हणाले. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. फक्त पाहत राहणं. परमेश्वर हा फक्त पाहत राहतो. तो तुम्हाला, तुम्ही ओया म्हटल्या ना तरी शाबासकी देणार नाही आणि शिव्या दिल्या तरी पाठीवर धपका देणार नाही. हे मी काय सांगतो आहे, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करत नाही. तो कृपाळू नाही आणि निष्ठुर नाही. तो तुमच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करत नाही. आणि म्हणून मी सांगितलेलं आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे तुम्ही समजावून घ्या. हे कोणी सांगणार नाही तुम्हाला. कळलं की नाही? मला एक कीर्तनकार भेटले. कळलं की नाही? मला नाही, वामनराव तुम्ही जे सांगता ना ते सगळं आम्हाला पटतं, पण आम्हाला सांगायचा धीर होत नाही म्हणाले. असं म्हणाले कीर्तनकार, बरं का. तर सांगायचा मुद्दा असा की हे मी जे सांगतो आहे ना, तुमच्या जीवनाकडे जरा बघा, मागे वळून बघा. सिंहावलोकन की मागे तुम्ही बघून बघा. आणि तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराने कृपा केली, कोप केली का ते बघा. तो कृपाही करत नाही आणि कोपही करत नाही. मग तो काय करतो, तो पाहतो आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला त्याच्याकडून रिॲक्शन मिळत असतात. बघा, हे शब्द माझे फार महत्त्वाचे आहेत. ही डज नॉट गिव्ह रिॲक्शन, बट यू गेट रिॲक्शन, यू रिसीव रिॲक्शन फ्रॉम हिम अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ नेचर. ही जर गोष्ट तुम्ही जर नीट ध्यानात घेतली तर तुमच्या लक्षात एक गोष्ट येईल की आतापर्यंत आपण आजारी पडलो. आपण किती धावा करतो परमेश्वराचा, पण तरीसुद्धा आपल्याला बरं कोण करतो? डॉक्टरच करतो ना. हां, शेवटी आपल्या डॉक्टरच बरं करतो. आता 10 लोक एकमेकांची डोकी फोडत आहेत. मग आपण म्हणतो, अरे मग देव काय बघतोय कशाला, हे डोकी फोडत आहेत ते, जरा हस्तक्षेप कर. देव म्हणतो मी नाही हस्तक्षेप करणार. देव म्हणतात मी हस्तक्षेप करणार नाही. ते डोकी फोडत आहेत, मी हस्तक्षेप करणार नाही. मी काय सांगतो आहे, हे जरी विनोदाने सांगितलं असलं ना, त्यामध्ये सत्य आहे की तुमचं जे जीवन चाललेलं आहे ना, हे निसर्गाच्या नियमाप्रमाणे चाललेलं आहे. निसर्गाच्या नियमाप्रमाणे.
आणि म्हणून निसर्गाचे जे नियम आहेत ते अनेक आहेत. लॉज ऑफ नेचर ज्याला आपण म्हणतो ना ते अनेक आहेत. त्यापैकी फार थोडे लॉज ऑफ नेचर ज्ञात आहे, आपल्याला ठाऊक आहे, आपल्याला माहीत आहे, फार थोडे. म्हणून एवढं मोठं सायन्स टेक्नॉलॉजी जी आज आपण माणसाने निर्माण केलेली आहे ती लॉज ऑफ नेचरच्या बेसिसवर केलेली आहे, आपण लक्षात ठेवायचं. तर हे मी का सांगतो आहे की व्हॉट इज इम्पॉर्टंट इन युअर लाईफ इज लॉज ऑफ नेचर. दे आर इम्पॉर्टंट अँड युअर ॲक्शन्स. तुम्ही जे काही करता, कळलं की नाही, आणि निसर्गाचे नियम यांच्या मिलनातून जे निर्माण होतं ना त्याला नियती असं म्हणतात. त्याला नियती असं म्हणतात. आणि ही नियती तुमच्या सुखदुःखाला, यश अपयशाला कारणीभूत ठरते. हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जेवढं चांगलं कराल लोकांचं तेवढं तुमचं भलं होत जाईल. सत्ता आहे ना, बायकोला प्रेमाने वागव, मुलांना चांगल्या रीतीने वागव. मुलं एकदा मोठी झाली ना की ती आपली मुलं नाही, ते आपले मित्र. मुलगी मोठी झाली की ती आपली मैत्रीण. कळलं की नाही, ती आपली मुलं नाही. आणि त्यांना उगीच हे करू नको ते करून सांगण्याच्या फंदात पडू नका. कळलं की नाही. आणि सांगायचं असेल तर गोड शब्दात सांगा, गोड शब्दात सांगा. त्यांना असा विश्वास वाटला पाहिजे आईवडिलांबद्दल की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ज्या कॉन्फिडेन्शियल गोष्टी आहेत त्यापैकी एक म्हणजे प्रेम. हल्लीच्या मुली आहेत ना, सगळ्या नाहीत ना, इथे बसलेल्या चांगल्या आहेत, कोणावरही प्रेम करतात. कळलं की नाही. विचार करत नाही की बाबा हा आपल्याला पोसेल का, ह्याचा स्वभाव काय आहे, हा नोकरीधंदा काय करतो. काही लोक थापा मारतात. आमच्या ऑफिसमध्ये एक क्लार्क होता, कळलं की नाही, आणि तो लग्नाला उभा होता आणि लोकांना काय सांगायचं, मी सुप्रिंटेंडंट आहे म्हणून असं सांगायचं. तर आम्ही सचिवालयामध्ये, आम्ही त्यावेळेचं सचिवालय आता मंत्रालय, त्याला आम्हाला कोणीतरी विचारलं, अहो हा तो जो आहे ना त्यात तो काय हुद्दा काय त्याचा. क्लार्क आहे. अहो तो आम्हाला सुप्रिंटेंडंट सांगतो. असे थापा मारणारे असतात. कळलं की नाही. आमची अशी प्रॉपर्टी आहे, तशी प्रॉपर्टी आहे आणि काहीच नसतं. कोणाची तरी प्रॉपर्टी आणि ती माझी म्हणून सांगतो आणि मोकळा होतो. मी काय सांगतो, सावध मुलीनो सावध राहा. कळलं की नाही. प्रेम 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 म्हणजे सोपी गोष्ट नाही. मी मुलींना विचारतो, तुम्हाला काय प्रेम म्हणजे काय कळतं का हो. ती म्हणजे न कळालं काय झालं, आम्ही प्रेम करतो. मग प्रेम म्हणजे काय सांगता येत नाही. प्रेम म्हणजे काय. प्रेम म्हणजे प्रेम, तुमचे आमचे सेम. असं नाही आहे. असं नाही आहे. प्रेम म्हणजे प्रेम, तुमचे आमचे सेम असं काही नाही. पाडगावकर भेटले तर मी सांगीन ना. कधीतरी भेट होते मंचावर. प्रेम म्हणजे काय याची मी व्याख्याच केली. कळलं की नाही. प्रेम म्हणजे मुलीनो ऐका, प्रेम म्हणजे काय मी व्याख्या केली. प्रेम म्हणजे काय, एकमेकांना सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम. आणि या भावनेची जोपासना म्हणजे देवाची उपासना. आता अशी देवाची उपासना करा आणि तुमच्या जीवनामध्ये स्वर्ग निर्माण होतो की नाही पहा. गॅरंटी देतो, गॅरंटी. अशी गॅरंटी आतापर्यंत कोण देत नाही. कुठलाही डॉक्टर वकील कसली गॅरंटी देत नाही. डॉक्टरना जर म्हटलं डॉक्टर बरं होईल ना, तो वर हात दाखवतो, अरे मग तुझ्याकडे कशाला आलो आम्ही. असो. तर सांगायचा मुद्दा असा की प्रेम ज्याला आपण म्हणतो ना, ही साधी गोष्ट नाही.
त्याच्यामध्ये एकमेकांना सुखी करण्याची भावना पाहिजे, तळमळ पाहिजे, कळकळ पाहिजे. आणि हे जे प्रेम जे आहे हे फक्त युव आणि युवतीमध्येच असतं असं नाही. पिता पुत्र, माय लेकरू, मित्र मित्र, बंधू बंधू, बंधू भगिनी, सासू सून, सासू सून, सून सून, सासू सून. लोक म्हणतात विळा आणि भोपळा यांचं जेवढं शक्य आहे ना तेवढं यांचं शक्य असतं. याचं कारण का, एकमेकांना सुखी करण्याची भावना तिथे नसते. तर त्या ठिकाणी मी सासू आहे, तू सून आहेस, माझं तो ऐकलं पाहिजे, कळलं की नाही. मुलगी म्हणते तू 4 इयत्ता शिकला आहे, मी ग्रॅज्युएट आहे, मी नोकरी करते, मी पैसे आणते आणि घरामध्ये येऊन पुन्हा काम करते, तू मला हे कर आणि ते कर असे सांगणारे कोण, असा प्रश्न निर्माण होतो. पण ते सासूने प्रेमाने सांगितलं, सूनबाई, अगदी लाडाने, सूनबाई म्हटलं तर काय तुमच्या बापाचं जातं, सूनबाई असं म्हणा, अगदी पायाच्या पाठीवरून हात फिरवा आणि तिला जे काही सांगायचं तसं सांगा. हो आई आई मी नक्की करेन, ती आई म्हणेल लगेच, ती सासू म्हणणारच नाही. हे साध्या गोष्टी आहेत हो, पण लोकांना हे कोणी सांगतही नाही. लोकांना सांगणार तुम्ही 16 सोमवार करा, 16 शनिवार करा, 16 शुक्रवार करा, उपास करा, तीर्थयात्रा करा, व्रतवैकल्य करा, अमुक करा, तमुक करा. अरे हे सगळं करून आमच्याकडे कित्येक लोक आले, सगळं आम्ही म्हटलं केलं, पण आम्हाला त्याचा काही फायदा झाला नाही. हे कळलं की नाही. इथे ते कुलकर्णी काल बसले होते इथे, आज मला कुठे दिसले नाही. आहेत का कुलकर्णी? आहेत. हे कुलकर्णी कर्नाटकचे बरं का. त्यांनी मला जे सांगितलं ना, जवळजवळ त्यांनी पाऊण तास सुखसंवाद केला. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं, मी आमच्या घरामध्ये एवढं कर्मकांड होतं की कोणी आले घरामध्ये शिवाशिव करा आंघोळ, कोणी काय आलं का शिव पुन्हा आंघोळ, कपडे धुवायला पडायचे, आमच्या बायकोला त्रास व्हायचा. आणि शेवटी म्हणाले आमची जी काही सांपत्तिक स्थिती होती बरी होती ती खालावत चालली, इतकी खालावत चालली की ते म्हणाले आम्ही स्टेशनवर झोपण्याची वेळ आली. तेव्हा समोरच बसलं आहे, मी उगाच गप्पा मारत नाही, ते समोर बसलं आहे आणि त्यांनी उभं राहून पण दाखवलं. कुठेतरी त्यांचं पुण्य फळाला आलं. मगाशी सांगितलं ना, ते पुण्य फळाला आलं. एक दिवस त्यांना माझं टी व्हीवरचं प्रवचन ऐकायला मिळालं आणि त्यात कर्मकांडावर मी असा हल्ला केला होता. ते ऐकल्यानंतर त्यांनी त्या दिवसापासून कर्मकांड सोडलं, जीवन विद्या मिशनमध्ये आले आणि आज किती सुखी आहे विचारा. आज पुन्हा त्यांची संपत्तिक स्थिती सुधारली, आज ते मोठ्या पदावर आहेत, चांगले सगळे मंडळी सुखी आहेत. कळलं की नाही. हे आम्ही काय सांगतो, आम्ही आमचा मोठेपणा सांगत नाही की तुम्ही आमच्या जीवन विद्या मिशनमध्ये आणि आमचा अनुग्रह घ्या, आमचा आग्रह नाही. कळलं की नाही. का तुमच्याकडून मला म्हणजे या पैना तुमच्याकडून पैची अपेक्षा नाही. ते मी काय सांगतो आहे की हे जे कर्मकांड आपण जे म्हणतो ना, त्याच्याऐवजी कर्म चांग असं म्हणा. कर्म चांग म्हणजे सत्कर्म, चांगलं कर्म, शुभ कर्म. कळलं की शुभ कर्म तुम्ही जीवनामध्ये करत राहा आणि तुमच्या जीवनामध्ये सगळं शुभ होतं की नाही पहा. कळलं की नाही. आता शुभ कर्म करायचं म्हणजे काय करायचं, चांगले विचार करायचे, चांगली इच्छा करायची, चांगलं बोलायचं आणि चांगलं करायचं. कळलं की नाही. हे शुभकर्म. विचार करणं हे सुद्धा कर्म आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून आपण म्हणतो विचार करणं आलं म्हणजे कर्म आलं.
विचार करतो ना, कर्म आहे. इच्छा करतो, कर्म आहे. उच्चार करतो, कर्म आहे. आचार करतो, कर्म आहे. कर्म याचा अर्थ ॲक्शन. ॲक्शन केली की रिॲक्शन होते. ॲक्शन केली की रिॲक्शन होते. म्हणून ॲक्शन अँड रिॲक्शन हे आपल्या जीवनामध्ये चाललेलं आहे. रामायण म्हणजे काय? ॲक्शन रिॲक्शन. महाभारत म्हणजे काय? ॲक्शन रिॲक्शन. आपल्या महाराष्ट्राचा इतिहास काय? ॲक्शन रिॲक्शन. भारताचा इतिहास काय? ॲक्शन रिॲक्शन. तुमच्या संसारामध्ये काय चाललं आहे? ॲक्शन रिॲक्शन, ॲक्शन रिॲक्शन. सासू काहीतरी बोलते, सुनेला आवडत नाही. सून काहीतरी बोलते, सासूला आवडत नाही. झालं दोघांचं भांडण. मग नवऱ्याच्या बाजूने नवरदेव आणि सासूच्या बाजूने तिचे यजमान. हळूहळू हळूहळू सेपरेशन. कळलं की नाही? काय मिळवलं? सेपरेशन करून काय मिळवलं? काय? मला सांगायचा मुद्दा असा, जरा गोड बोललं तर तुझ्या पदरचं काय खर्च होतं? अरे गोड बोलणं म्हणजे साधी गोष्ट नाही. कळलं की नाही? गोड बोलणं म्हणजे मधुर बोलणं. मधुर बोलताना असं बोल. ज्ञानेश्वर महाराजांचं आहे ना की ते असं म्हणतात की मित बोल पण चांगलं बोल. अमुक बोल पण रसाळ बोल, अशी ती एक ओवी आहे. बोलशील ना ते रसाळ असलं पाहिजे. कळलं की नाही? जे बोलशील ना ते लोकांना आवडलं पाहिजे. एक शब्द जरी अलीकडे पलीकडे गेला ना तरीसुद्धा महाभारत घडतं. महाभारत घडतं. कळलं की नाही? एक शब्द अलीकडे पलीकडे गेला तरी महाभारत घडतं. म्हणून संसारामध्ये बोलताना फार सावध असलं पाहिजे. तर सांगायचा मुद्दा असा, ॲक्शन रिॲक्शन. ॲक्शन रिॲक्शन म्हणजे आपलं जीवन आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून ॲक्शन तुमची कशी आहे ती पहिली तपासा. मग रिॲक्शनबद्दल काळजी करू नका. टेक केअर ऑफ युअर ॲक्शन. रिॲक्शन विल टेक केअर ऑफ इशन. कळलं की नाही? ॲक्शनची तुम्ही काळजी घेतली की रिॲक्शनची काळजी करण्याचं कारण नाही. एकदा तुम्ही आंब्याचं झाड लावलं की आंबेच येणार. रिॲक्शन आंबेच. तिकडे कडुलिंब येणार नाही. सांगायचा मुद्दा असा की आपल्या जीवनामध्ये या साध्या साध्या गोष्टी आहेत पण लोकांना कळत नाही. आणि म्हणून आज जगामध्ये सर्व ठिकाणी दुःख भरलेलं आहे. अहो प्रत्येक व्यक्ती काही अपवाद सोडले तर प्रत्येक व्यक्ती म्हणजे दुःख निर्मितीचा कारखाना आहे. कारखाना कशाचा? दुःख निर्मितीचा कारखाना आहे. दुःख निर्माण करत असतो. प्रत्येक व्यक्ती दुःख निर्माण करत असते. कळलं की नाही? आणि जगामध्ये सर्व ठिकाणी दुःख आहे. मग जगातलं दुःख नाहीच व्हायला पाहिजे ना, मग त्याला एकच उपाय, शुभ चिंतावे, शुभ इच्छावे. जीवनविद्येचा एक मोठा सिद्धांत आहे, संसार सुखाचा करणं म्हणजे परमार्थ. अगदी थोडक्यात परमार्थ म्हणजे काय? संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ. संसार प्लस सुख म्हणजे परमार्थ. अहो तुम्हाला देव आपण करतो कशासाठी? दुःख मिळवण्यासाठी. आपला उद्देश काय असतो देवदेव करण्यामागे? सुख. देवाची कृपा व्हावी कशासाठी? सुख मिळण्यासाठी. म्हणजे सुखासाठी परमार्थ आहे, सुखासाठी संसार आहे. पण संसार सुखाचा करणं म्हणजे परमार्थ हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत परमार्थाच्या नावाखाली आपण जे कर्मकांड करत राहतो त्याने आपला काहीच फायदा होत नाही. म्हणून आपला जर फायदा व्हायला पाहिजे असेल, आपली बायको मुलं सुखी व्हायला पाहिजे असेल तर त्याला दोनच, लव वर्क, ब्लेस ऑल अँड यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड. दोन गोष्टी तुम्ही करा, तुमच्या आयुष्यात कधीही कमी पडणार नाही, कधीच कमी पडणार नाही. दोन गोष्टी. लव वर्क काय म्हटलंय? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. काय मी काय सांगतो? तुकाराम महाराज सांगतात काम आहेच
पण त्याच्यामध्ये एक काम करा ना, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. हे शेवटचं महत्त्वाचं आहे. सुख होईल दुःखाचे, म्हणजे दुःखाचंच रूपांतर सुखात होईल. संसारच आतापर्यंत मी काय सांगितला, संसार दुःख मूळ, चोहीकडे इंगळ, असं म्हटलंय. विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, असं म्हटलं एके ठिकाणी तुकाराम महाराजांनी. कळलं की नाही, की संसार म्हणजे काय, दुःख मूळ. मी कालच सांगितलं, जीवनविद्या सहमत नाही. मग संसार सुखमूळ आहे, संसार सुखमूळ आहे. जर महत्त्वाचं आहे. शुभ चिंतावे, शुभ इच्छा, वचनी शुभ बोलावे, शुभ कर्मांच्या सामर्थ्या, सोने करावे जीवनात. अरे जीवनाचं सोनं करायचं ना, संसार सुखाचा करायचा ना, मग एक गोष्ट कर, बाकीचे सोड. म्हणजे काय, शुभ चिंतावे, चिंतन शुभ करे नाऱ्या. कळलं की नाही, आपण म्हणतो शुभ बोल रे नाऱ्या, जरा अलीकडे शुभ चिंतन कर रे नाऱ्या. आज बघा, प्रत्येक माणूस अपवाद सोडले तर अनिष्ट चिंतन करत असतो. कळलं की नाही, अनिष्ट चिंतन. अनिष्ट चिंतन म्हणजे काय, कोणाचा तरी द्वेष करणं, मत्सर करणं, उठसूट कोणाचा तरी अपमान करणं, किंवा कोणाचं तरी वाटोळं व्हावं अशी इच्छा करणं, कोणाचं भलं झालं की याच्या पोटात दुखणं. कळलं की नाही, असे नाना तऱ्हेच्या ज्या निगेटिव्ह थॉट्स ज्याला आपण म्हणतो, हे निगेटिव्ह थॉट्स तुमच्या मनामध्ये एकदा का रेंगाळायला लागले ना, घोळायला लागले ना, की तुमचं जीवन त्याचप्रमाणे घडतं. कळलं की नाही. एके ठिकाणी डॉक्टर मर्फीने या संदर्भात फार सुंदर सांगितलं आहे. त्याने असं म्हटलं, जस्ट ॲज वॉटर टेक्स द शेप ऑफ द पाईप इट फ्लोज थ्रू, सिमिलरली द लाईफ प्रिन्सिपल फ्लोज थ्रू यू अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ युअर थॉट्स. काय सुंदर सांगितलं आहे बघा, की पाईपमधून आता एखादी नळी आहे, त्याच्यातून पाणी जेव्हा वाहतं नळीचा आकार घेतं. त्याच्यापेक्षा जरा मोठी नळी असेल मोठा आकार घेतं. मोठा पाईप असेल त्याच्यातून पाणी वाहत असेल मोठा आकार घेतं. म्हणजे ज्या पाईपमधून पाणी वाहील त्याप्रमाणे पाणी त्या पाईपच्या आकाराप्रमाणे आकार घेतं. तसं आपल्या जीवनामध्ये जे विचार आहेत ते नळ्या आहेत, पाईप आहेत, आणि त्याच्यातून आपलं जे जीवन आहे, लाईफ आहे, लाईफ प्रिन्सिपल आहे, जीवनशक्ती आहे, ती वाहत असते. कळलं की नाही. अँड इट टेक्स द शेप ऑफ द पाईप इट फ्लोज थ्रू. सिमिलरली द लाईफ प्रिन्सिपल फ्लोज थ्रू यू अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ युअर थॉट्स. तुमचे जसे विचार असतील त्याप्रमाणे तुमचं लाईफ प्रिन्सिपल त्याप्रमाणे आकार घेतं. म्हणून विचार करताना सावध, विचार करताना सावध, कारण विचारांचं सामर्थ्य मोठं आहे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना